ठाणे शहरात जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला। आदिवासी श्रमिक संघर्ष संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने या निमित्ताने विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। भाईंदरपाडा पोष माता मंदिर ते कोर्ट नाका या मार्गावरती भव्य मोटरसायकल रॅली आणि शोभायात्रेचं भव्य आयोजन करण्यात आले। या रॅलीमध्ये आदिवासी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। पारंपरिक वेशभूषा, जयघोषांनी आणि उत्साहपूर्ण वातावरणामुळे संपूर्ण आदिवासी संस्कृतीची झलक या निमित्त पाहायला मिळाली। जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील आदिवासी दैवत तारपाधारी वादकाच्या पुतळ्यास आदिवासी श्रमिक संघर्ष संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली। आदिवासी समाजाची संस्कृती, परंपरा आणि अस्मिता जपण्याचा संदेश यावेळी देण्यात आला। मोठ्या उत्साहात पार पडलेल्या कार्यक्रमामुळे ठाणे शहरात जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी एकजुटीचे आणि सांस्कृतिक अभिमानाचे दर्शन घडले। यावेळी कार्यक्रमाचे आयोजक आदिवासी श्रमिक संघर्ष संघटना महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष हंसराज खेवरा, सचिव तुकाराम वरटा, ठाणे शहर अध्यक्ष हेमंत जाधव, सल्लागार अमृत सुरकर, ठाणे शहर संघटक निलेश महाले, महिला संघटक अध्यक्ष अंजली काकरे, ठाणे शहर महिला संघटक संचिता पागी, महिला संघटक प्रियांका महाले, ठाणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक केशव भोये, सुनील भुनकडे, अनिल पालवी, हरिप्रकाश यादव, शिवाजी धामडे यांसह अनेक पदाधिकारी, महिला आघाडी, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी आदिवासी श्रमिक संघर्ष संघटना महाराष्ट्र राज्याचे संस्थापक हंसराज खेवरा यांनी या संदर्भातली अधिक माहिती प्रसार माध्यमांशी बोलताना दिली आहे। आज आमचा 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस आहे। त्याबद्दल आम्ही ठाण्यात शहरातील जितके आदिवासी आहेत तेवढ्यांना संपर्क साधून आम्ही त्यांना आदिवासी जागतिक दिवस हा करण्यासाठी आणि आपल्या 9 ऑगस्टच्या रॅलीला येण्यासाठी त्यांना आम्ही आमंत्रित केलं। आज आमचे ठाण्यातले 90% आदिवासी बांधव आमच्या रॅलीला आणि पदयात्रेत सहभागी झालेले आहेत। तरी आम्ही आदिवासी बांधवांना हार्दिक शुभेच्छा। काय सांगाल, भर पावसात तुम्ही आदिवासी दिवस आम्ही मूळ आदिवासी आहे। आदिवासी असल्याकडे आम्हाला पावसात भिजणं गरजेचं आहे। आम्ही पावसात भिजलो नाही तर शेती होणार नाही। शेती होणार नाही, लोक खाणार काय?